1 एकरात 4500 रोपं आम्ही लावतो. 4500 रोपाला हे त्याला जेव्हा फुटवे येतात इथून तेव्हा 8 ते 10 फुटवे आले पाहिजेत अशा पद्धतीचे रेकमेंडेशन आपण देतो. आणि एका एकरमध्ये 40 ते 45 हजार मिलेबल केन जे क्रशिंगला जातील याची आपण म्हणजे बेरीज आणण्याचा प्रयत्न करतो. एका ऊसाचं वजन 2.2 ते 2.8 किलो जर आपण गृहीत धरलं तर मिनिमम 1 एकरात शेतकऱ्याला 120 टन उत्पादन मिळण्याचं तंत्रज्ञान आपण देतो. सॅटेलाइट नुसतं आपल्याला एवढंच नाही करत तर सॅटेलाइट आपल्याला पूर्ण क्रॉपवर कुठला स्ट्रेस आहे, आता हे थोडं येलो दिसतंय पान, तर तेवढ्या बेल्टमध्ये कोणती डिफिशियन्सी आहे, तेवढ्या बेल्टमध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असेल तर आपण त्या IoT टूलचा फॉर एक्झाम्पल आपण काही सेन्सर्स आहेत इथे NPK सेन्सर, ह्या सेन्सरच्या रिकमेंडेशन नुसार आपल्याकडं सिस्टीमवर डॅशबोर्डवर कळतं डेटा येतो आणि त्या पद्धतीचं फॉलियर स्प्रेचं आपण डिसिजन सपोर्ट एक निर्णय घेण्यासाठी सुलभता आणण्याचं काम आपण करतो. आणि त्याच्या मोबाईलवर अलर्ट येतात की बाबा अशा पद्धतीचं आपल्याला आज ऍप्लिकेशन करायचं आहे. आणि सॅटेलाइटकडून ह्या ज्या स्ट्रेस आहेत म्हणजे जमिनीची मशागत करण्यापासून पूर्ण 24/7 हे क्रॉप मॉनिटर करण्याचं काम आपण करतो. आणि तेच टेक्नॉलॉजी आपण आता प्रथम जगामध्ये आणली.